साडी रियूज प्रोजेक्टमधली ही 8वी साडी आपली आणि हा जंपसूटचा स्टिचिंग व्हिडिओ आहे। साडी अशी होती आणि त्याचा जो पदर आहे पूर्ण साडी अशी आहे आणि पदर त्याचा असा आहे। स्टिचिंगला सुरुवात करूया। सर्वात आधी मी गळा सरळ जो साडीचा सरळ कापड आहे त्यावरती अस्तर ठेवून गळ्याच्या पावपाव विंजांभोवती सिलाई मारून घेतली आहे। गळा कट करून मग छोटे छोटे कट्स लावलेले आहेत। चारी साइडने पिनाने सेट केले कारण कापड पूर्ण हलत होता जास्त म्हणून। गळा परत सरळ पलटी करून परत एकदा एक किनारची टिप मारली आहे। फ्रंटचा आहे हा वी गळा आणि नंतर पूर्ण चारी बाजूने अस्तर जॉईंट करून घेतलेले आहे। सगळीकडे सिलाई मारून घेऊन एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घेऊया। बॅक साइडला पण सेम तसंच करायचं आहे। साडीच्या सरळ कापडावरती अस्तर ठेवून सिलाई गळ्याभोवती सिलाई मारून घ्यायची आहे। गळा कट करायचा आहे। छोटे छोटे कट्स लावायचे आहेत। कट्स लावणं जरूरी आहे कारण गळा नीट पलटी होणार नाही। त्यानंतर गळा सरळ पलटी करून एक किनारची टिप मारायची आहे। चारी भोवतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो आहे जास्तीचा कापड ते कट करून घ्यायचं आहे। कापड खूप हलतो म्हणून पिनाने नीट सेट करून घ्यायचं आहे। ते शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे दोन्ही। स्लीव्ज लावण्यासाठी आधी सेंटरवरती सेंटर ठेवून एक साइड लावून घ्यायची आहे। नंतर दुसरी साइड पण तसंच टिप सिलाई मारून घ्यायची आहे। एक साइडचा मी लावलेला आहे भाई, दुसऱ्या साइडचं दाखवते। डबल टिप मारून घ्यायचं आहे। 2 इंचांवरती मी जो 2 इंच सोडला होता मार्जिन एक्स्ट्राचा तो मार्क करून सिलाई फिटिंगची मारून घ्यायची आहे। दोन्ही साइडला 2-2 इंचांवरती मारून घेऊया सिलाई। त्यानंतर पॅन्टच्या सिलाईला सुरुवात करूया खाली जंपसूटसाठी। आधी अस्तर वरती जॉईंट करून घेऊया पॅन्टसाठी कमरेच्या इथे आणि खालीपर्यंत सिलाई मारून घ्यायची क्रॉच लेंथपर्यंत। जिथे आपला दोन्ही जो पाय आहे जॉईंट होणार खालीमध्ये तिथे दोन्ही साइडला सिलाई मारून घ्यायची आहे। एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली जो अस्तर आहे अस्तर वेगळं खाली बॉटमच्या तिथे 2 फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची आहे। फक्त अस्तर साडीचा फॅब्रिक वेगळं जॉईंट होणार आणि अस्तर वेगळं जॉईंट होणार। वेगळी सिलाई अस्तरची आणि साडीच्या फॅब्रिकची वेगळी सिलाई येणार। इथे बघा मी जो ते कॉर्नर निघालेला आहे तो कॉर्नर कट केलेला आहे वरती थोडासा। पूर्ण कॉर्नर लटकणार असे एक साइडने पॅन्ट म्हणून। 3 इंचांपर्यंतच खाली फिटिंग करायची आहे। त्यानंतर अस्तरची सिलाई वेगळी मारायची आहे पॅन्टसाठी। घेर जास्त घेतलेला आहे आपण आणि जो मेन साडीचा जो फॅब्रिक आहे त्याची सिलाई वेगळी मारून घ्यायची आहे। दोन्ही साइडला तसंच करायचं आहे। दोन्ही पायांना अस्तर 3 इंचांपर्यंत खालपर्यंत यायचं आहे क्रॉच लेंथच्या खालपर्यंत। नंतर अस्तरची सिलाई वेगळी आणि मेन फॅब्रिक साडीच्या फॅब्रिकची सिलाई वेगळी करायची। दोन्ही एकत्र जॉईंट करायचं नाही आहे। इथे मी दाखवलेलं आहे तसंच करायचं आहे सेम। त्यानंतर जो क्रॉच एरिया आहे क्रॉच लेंथ तो आपण दोन्ही पाय जोडून घेऊया। डावा कापडाचा पॅन्टचा डावा पाय आणि उजवा पाय दोन्ही जोडून घेऊया मध्ये। आणि हा जो पॅन्ट आणि वरचा योक पार्ट आहे तो दोन्ही जॉईंट करायचा आहे। 3 इंच सिलाई लूजिंग मी घेतला होता पण मला नंतर कळालं की तो फार लूज झाला आहे म्हणून मी परत माझ्या फिटिंगसाठी तो जास्त सिलाई मारून घेतला आणि माझ्या फिटिंगच्या नुसार तो योक पार्ट बनवलेला आहे। जेवढं मला फिटिंग बसेल तेवढं मी सिलाई मारत गेले। आणि आता खालचा जो पॅन्टचा कापड आहे तो जास्त आणि जो पॅन्टचा कमरेचा भाग आहे तो जास्त आणि जो योक पार्टचा कमरेचा भाग आहे तो कमी झालेला आहे। तर आपण ते कसं लावूया। दोन्ही साइडला जो फिटिंग केलेला आहे तो आधी जॉईंट करून घेऊया। पॅन्टचा जो दोन्ही साइडचा सेंटर आहे कमरेच्या इथे तो आणि जो फिटिंगचा साइड आहे तो दोन्ही जॉईंट करून घेऊया। त्यानंतर मधला जो जॉईंट आहे दोन्ही पॅन्टचा मधला जॉईंट आणि मागचा जॉईंट तो दोन्ही जॉईंट करून घेऊया। त्यानंतर राहिलेला कापड आहे त्याचा आपण मध्ये मध्ये प्लेट्स टाकत जाऊया। 2-2 प्लेट्स येतील सगळीकडे। इथे मी दाखवते बघा मी प्लेट्स कसे टाकले।
आपल्याला हा प्लेट्स का टाकावा लागला, कारण आपण वरती 3 इंच लूजिंग सोडला होता. नंतर फिटिंग बरोबर नाही आली म्हणून परत जास्त आपण टिप मारून घेतली आहे. आणि खाली पॅन्टसाठी पण आपण सेम तसंच तेवढंच माप घेत होतो जेवढं आपण कमरेसाठी वरती घेतलेलं आहे. त्यामुळे पॅन्टची कमर जास्त झाली आणि वरती जो कमरेच्या उंचीपर्यंत जो योकपाट आहे त्याची कमरची घेर कमी झाली. म्हणून आपण इथे मध्ये मध्ये प्लेट्स टाकलेले आहेत. सर्वात आधी पॅन्टचा पुढचा आणि मागचा जो आहे तो जॉईंट करायचा आहे वरच्या योकपाटला. नंतर साईडचा जो आहे, साईडचा जो आपण फिटिंगचा जो शिलाई मारलेली तो जॉईंट करायचा. नंतर राहिलेले जेवढं पण कापड आहे त्याचा आपण पॅन्टच्या कापडाचा आपण फोल्ड करायचं आहे. 1-1, 2-2 फोल्ड येईल. आता हा कापड सिल्की आहे म्हणून फ्लोई दिसेल आणि दिसायला चांगलं दिसेल. जर काही प्रॉब्लेम असेल समजण्यामध्ये तर कमेंट्समध्ये सांगा, मी कमेंटमध्ये रिप्लाय करेन नक्की. परत एकदा आपण दुसरा पण एकदा जंपसूट बनवून बघूया. हे बघा, जे राहिलेला भाग आहे सगळं चारी बाजू जॉईंट केल्यानंतर जो राहिलेला कापड आहे पॅन्टचा तो मी असं हे प्लेट्स टाकत चालली आहे. त्याचा जंपसूटचं माप आणि सिलाई फक्त एवढीच आहे. जर इथे काही प्रॉब्लेम आला असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा, मी तिकडे सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण थोडासा गोंधळण्यासारखा आहे बिगिनर असताना. मी पण पहिल्यांदाच बनवली आहे त्यामुळे माझे पण खूप चुकी झाले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.